हॅलो फ्रेंड्स, संगीताज किचन वाइब्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण सत्यनारायणाच्या पूजेला लागणाऱ्या प्रसादाची पारंपरिक रेसिपी बघणार आहोत। साहित्य बघूया। रवा घेतलाय मी 125 ग्रॅम म्हणजे 1 वाटी। त्याच वाटीने तेवढी साखर 125 ग्रॅम। एक केळी घेतली आपण कापून। तूप पण तेवढं 125 ग्रॅम। अर्धा चमचा वेलची पूड, मनुके, काजू, बदाम। हे केळी मी दाखवण्यासाठी घेतली होती, आपण कट करून घेतलेलं आहे। आणि ह्याच वाटीने मी दोन वाट्या दूध गरम करून घेणार आहे, शेजारीच गॅसवर प्रसाद करता करता। आता आपण पॅन ठेवलेला आहे। आता ह्यामध्ये आपण तूप घालून घेऊया, साजूक तूप। आता आपण 1 वाटी रवा घालून सोनेरी रंगावर छान भाजून घेऊया। हा प्रसाद सव्वाच्या प्रमाणातच करतात, म्हणून मी 125 ग्रॅम घेतलेला आहे। त्याचं मी वजनी प्रमाण पाहिलं, 1 वाटी बसतं मापानुसार। आपण 1.25 किलो घेऊ शकतो, म्हणजे 1.25च्या प्रमाणातच करतात हा प्रसाद। ह्याचं प्रमाण 1.25च्या प्रमाणातच असतं। छान आपण बदामी कलरवर, सोनेरी कलरवर भाजून घेऊया। आपण रवा भाजता भाजता त्याच वाटीने 2 वाट्या दूध पण गरम करायला ठेवलेला आहे साईडला। आता आपला थोडा भाजत आलेला आहे रवा। आता आपण ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालूया, मनुके, काजू। गॅस आपण लो टू मीडियमच केलेला आहे। बदाम म्हणजे तुपातच छान परतले जातात ते खमंग। मी लो टू मीडियम गॅसवरच करते, म्हणजे छान आपला रवा छान खमंग भाजला जातो आणि प्रसादाची चव ही खूप छान होते। रवा, साखर, तूप आणि सुगंधी वेलदोड्याचा वापर करून बनवल्यामुळे हा प्रसाद स्वादिष्टच नाही तर भक्तिभावाने भरलेला आहे। पारंपरिक पद्धतीने आपण बनवणार आहोत प्रसाद। रेसिपी सोपी आहे। आता केळी घालूया आपण। एकच केळी घेतले होते मी, कट करून घेतले। हे छान आपण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे, म्हणजे प्रसादाची चव अजून खुलते आणि मिळून येतो प्रसाद। तुपातच छान केळी सुद्धा छान परतून घ्यायची। गॅस लो टू मीडियमच आहे। आता छान रवा आपला सोनेरी कलरवर आपण छान तुपामध्ये परतून घेतलेला आहे। ड्रायफ्रुट्स, केळी। आता त्यामध्ये दूध घालूया आपण गरम केलेलं, 2 वाट्या। आता गॅस थोडा मोठा करूया। मिक्स करूया आणि झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं वाफ देऊया। आता आपण झाकण उघडून बघूया, 2 मिनिटं झालेले आहे।
छान झालेला आहे आपला रवा प्रसादाचा शिरा. आता आपण यामध्ये साखर घालून घेऊया 1 वाटी. त्याच वाटीने, ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने साखर पण 1 वाटी. आता आपण चांगलं हे मिक्स करूया. वेलची पावडर टाकूया अर्धा चमचा. तुम्हाला केशर घालून दूध टाकायचं असेल तरी टाकू शकता, त्याने सुद्धा छान कलर येतो. दुधामध्ये थोड्या वेळ केशर भिजत घालून ते दूध थोड्या वेळ ठेवायचं आणि मग घालू शकतो आपण. यामध्ये कलर छान येतो प्रसादाला. आता आपण परत 2 मिनिटं झाकण ठेवूया ह्याच्यावर. आता आपण बघूया आपला प्रसाद कसा झाला आहे. सुंदर झालेला आहे आपला प्रसाद, बघू शकता तुम्ही. आता आपण यामध्ये तुळशीची पानं घालून घेऊया आणि छान हलवूया. आणि अशा पद्धतीने आपला प्रसाद तयार झालेला आहे. सत्यनारायणाच्या महापूजेचा प्रसाद तयार झाला आहे. पद्धतीने सत्यनारायणाचा प्रसाद केला तर प्रसाद चविष्ट व खमंग होतो. या प्रसादाचे धार्मिक महत्त्व आहे. हा प्रसाद मनशांती देतो आणि घरात शुभत्व निर्माण करतो. सात्विक भावनेने केलेला भक्तिभावाने केलेला हा प्रसाद. तुम्हाला आवडली का माझी रेसिपी सत्यनारायणाच्या प्रसादाची? चॅनलवर नवीन असलेस तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, पाहुण्यांना. कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला आवडली का माझं सत्यनारायणाच्या प्रसादाची रेसिपी. थँक्यू.